नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह। विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी गेल्या 15 दिवसापासून सुरू होती आणि आज दिवस जो आलेला आहे तो मतदानाचा। नाशिकच्या तहसील कार्यालयात आपण आहोत आणि या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात निवडणूक अधिकारी असतील, महापालिकेचे अधिकारी असतील, पोलीस असतील यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दिसतो आहे। कारण की आज दिवस जो आहे तो मतदानाचा आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आहेत ते आज या ठिकाणी येणार आहेत। यामध्ये जे प्रमुख उमेदवार जे समोर आलेले आहेत ते आहेत नरेंद्र दराडे आणि यासोबतच दुसरे उमेदवार जे होते ते गोकुळ गीते, ज्यांनी अपक्ष फॉर्म जो आहे तो आपला या ठिकाणी भरलेला होता। मात्र काही नेत्यांनी मध्यस्थी केली। यामध्ये उदय सामंत असतील, दादा भुसे असतील आणि सर्वात मोठं नाव होतं ते गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर गोकुळ गीते यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मी माझा प्रचार थांबवतोय, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा पाठिंबा या ठिकाणी दराडे यांना दिलेला नव्हता। आणि आज निवडणुकीच्या रिंगणात खरं तर तसे पाहायला गेलं तर 3 उमेदवार आहे। यामध्ये प्रसाद हिरे असतील, नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते। गोकुळ गीते अपक्ष आहेत, प्रसाद हिरे अपक्ष आहेत, तर महायुतीचे उमेदवार हे नरेंद्र दराडे आहेत। आणि याच नाशिकच्या तहसील कार्यालयामध्ये साधारण 122 जे नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक आहे ते या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येणार आहेत आणि ही पोलिसांचा मोठा फौजफाटा आपण या ठिकाणी पाहतो आहे। खरं तर जवळपास 9 मतदान केंद्र या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। साधारण 147 मतं जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 619 एवढे मतदार आहे जे हे 3 उमेदवार रिंगणात आहे त्यांना मतदान करतील। आणि याच्यातील जी प्रमुख केंद्र आहेत ती नाशिक महानगरपालिकाचं जे मतदान क्षेत्र आहे ते हेच नाशिकचं तहसील कार्यालय आहे। आणि या सोबतच जे दुसरं केंद्र आहे ते भगूरला नगर परिषद आहे, छावणीचं परिषद देवळाली कॅम्पला आहे, दिंडोरी नगर पंचायत आहे, पेठ नगर पंचायत आहे, पिंपळगाव बसवंत नगर परिषद जी आहे, या सोबतच ओझर नगर परिषद, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा आणि सटाणा असे 9 मतदान केंद्र जे आहेत ते आहेत। आणि अद्यापपर्यंत एकच मतदान जे आहे ते राष्ट्रवादीच्या नेत्याने येवल्याला या ठिकाणी केलेलं आहे। या नाशिकच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असलेल्या तहसील कार्यालयाची जर आपण एकंदरीत संपूर्ण जर हा आढावा घेतला तर या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी देखील मोठ्या प्रमाणात आहेत। शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, यासोबतच भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत ते सहलीला जे आहे ते गेलेले आहेत आणि ते नाशिकमध्ये येतील। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल जे राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली का एकनाथ शिंदे यांच्या गळाला 6 नगरसेवक हे ऑपरेशन टायगरच्या मार्फत या ठिकाणी लागले, 6 खासदार जे आहेत ते लागल्याचं सांगितलं जातं। आणि त्याच्यातले जे एक नाव यामध्ये प्रामुख्याने समोर आलं ते राजाभाऊ वाजे। राजाभाऊ वाजे कोणत्याही गटात गेले नाही, ते शिवसेनेतच होते। हे सांगायचा अर्थ असा का शिवसेना जी आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती कुणाला मतदान करेल, कारण की त्यांनी पूर्वीच जाहीर केलेलं होतं की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला मतदान करणार नाही। तर ह्याचाच अर्थ हे गोकुळ गीतेला मतदान करतील का प्रसाद पवारला मतदान प्रसाद हिरेला मतदान करतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। आणि निवडणुकीची रणधुमाळी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। फोडाफोडीचं राजकारण होतं, माघारीचं नाट्य होतं, कारण की गणेश गीते हे देखील निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। कारण की गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू जे होते गोकुळ गीते हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि तेच आता निवडणूक या ठिकाणी म्हणजे उमेदवाराने जरी प्रचार थांबवला होता, मात्र सोशल मीडियावर त्यांचे जे कार्यकर्ते होते, त्यांचा जो एक चाहता वर्ग जो होता सोशल मीडियावर, तो मोठ्या प्रमाणात प्रमोशन या ठिकाणी करायचा। आणि माझ्या मागे असलेल्या याच रस्त्याने जे नगरसेवक आहे ते या ठिकाणी येतील आणि आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावतील। साधारण 8 ते 4 वाजेपर्यंतची ही मतदानाची वेळ आहे आणि ह्या संपूर्ण वेळेमध्ये ही मतदानाची प्रक्रिया जरी पार पडायची असेल, मतदार जरी 619 असले, मात्र अद्याप एकच मतदान जे आहे ते येवल्यात झालेलं आहे। आणि आता साधारण 147 पेक्षा जास्त मतदान याच नाशिकच्या तहसील कार्यालयाच्या बूथवर आहे। 122 यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावतील। मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या
उमेदवाराला जे आहे ती मतदान करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये 6 खासदार जे आहे ते गेल्याची चर्चा या ठिकाणी आहे. त्यामुळे मोठा फटका खरं तर महायुतीचे जे उमेदवार आहे, एकनाथ शिंदे पक्षाचे जे आमदार आहेत नरेंद्र दराडे यांना कुठेतरी बसू शकतं असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. आणि अवघ्या काही वेळात जे पदाधिकारी आहेत किंवा जे मतदार आहेत, विशेष करून ह्या लोकप्रतिनिधी या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, ते आता नाशिकमध्ये या ठिकाणी दाखल होतील. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची या ठिकाणी बैठक होईल. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जातील, शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या उभाटाचे वेगवेगळे उमेदवार जे आहेत ते आपल्या पक्ष कार्यालयामध्ये जातील. त्या ठिकाणी त्यांना भारतीय जनता पार्टीने पूर्वीच एक व्हीप काढलेला होता, त्या व्हीपमध्ये असं मजकूर होता का तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे अधिकृत उमेदवारालाच या ठिकाणी मतदान जे आहे ते करायचं आहे. गोकुळ गीते यांनी जरी प्रचार थांबवलेला असला मात्र त्यांचं पारडं जे आहे ते जड असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी नाशिक महापालिका असेल, नाशिक पोलीस असेल, यासोबत निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी आहे ते या ठिकाणी सज्ज आहे. आज 18 तारखेला मतदान होणार आहे. 21 तारखेला जी आहे ती याची मतमोजणी आहे आणि कुणाच्या गळ्यात ही आमदारकीची माळ पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र नरेंद्र दराडे हे निवडून येतील का गोकुळ गीते हे त्यांच्यावर सरस ठरतील हे तर मतदानाच्या नंतर आणि निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आपल्याला काय वाटतंय, नाशिक मध्ये कोण विधान परिषदेवर निवडून जाईल, गोकुळ गीते का नरेंद्र दराडे, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.